काय सौमित्र, काय म्हणतात अनघा मॅडम? मस्त. काय म्हणाले त्या? काय जनरल आपले गप्पा, मेडिकल फील्ड विषयी गप्पा, कसं चाललंय काय. वा वा, चांगलं आहे, मस्त एकदम. आम्हालाही त्यांना एकदा भेटून यायला पाहिजे नाही का गंधाने? म्हणजे इतर गप्पा जर झाल्या असतील त्यांच्या, तर मग मुद्द्याचं साखरपुड्याचं बोलायला पाहिजे ना. मुंबईला गेल्या. अरे म्हणजे काय, अशा कशा जाऊ शकतात त्या आम्हाला न भेटता? काय हो? बरोबर आहे, बरोबर आहे. असं कसं काय एकदम न सांगता गेलं म्हणजे काय? हो, पण आता त्या बिझी असतात, त्यांना जावं लागतं, अपॉइंटमेंट वगैरे असते. मग त्या गेल्या आणि आपण कसं असं जबरदस्ती अडवायचं. बरोबर आहे, याचंही म्हणणं बरोबर आहे. आता परत कधी येणार आहेत त्या? काय दादू, दादू काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम काही नाही ग आई, काही झालेलं नाही, काही गडबड नाही, काही प्रॉब्लेम झालेला नाही. आपलं हे नॉर्मल आहे ग. तू नेहमी का असं तुला वाटतं की सारखं प्रॉब्लेम, सारखं तेच काय विचारते? सारखं विचारून काय उत्तर बदलणार आहे का? काही प्रॉब्लेम नाही, सगळं आमचं व्यवस्थित चाललेलं आहे, सगळं नीट आहे. मी निघतो, मला उशीर होतोय. सौमित्र काहीतरी लपवतोय, कारण तो माझ्याकडे बघतच नव्हता बघा. 100% काय, 1000% मी सांगते, तो खोटं बोलतोय आपला सौमित्र. आणि शिवाय मैत्री सुद्धा बोलता बोलता बोलून गेली की काकू तुमच्या समोर उगाच तमाशा नको, है ना, काहीतरी गडबड आहे. अच्छा, नाही म्हणजे या दोघांमध्ये परत काही भांडण झालं नाही ना? मला तर वाटतं मैत्रीची आई पुण्यातच आहे, मुंबईला गेलेलीच नाहीये. हो, शेरलॉक होम्स म्हणजे मिस्टर शेरलॉक, डॉक्टर वॉटसन. क्या बात आहे. कळला विनोद तुम्हाला हा? नाही, अपेक्षाही नव्हती मला. कसं आहे ना, हवेत गोळ्या झाडू नका तुम्ही. प्रूफ, यू नीड प्रूफ. पुरावे शोधा, घट्ट पुरावे शोधा. कुठे मिळतील पुरावे? मैत्रीच्या घरी. करेक्ट. आता माझे आई बाबा शोधता तुम्ही. आय एम प्राऊड ऑफ यू बाबा. बरोबर आहे त्याचं. मैत्रीच्या घरी जाऊया, जाऊन धडकूया. धडकू. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? डोकं दुखते ग, रात्रभर झोप नाही झाली. का? ऑल ओके ना? नॉट रिअली. भांडलीस ना सौमित्राशी? किती भांडत असतेस ग सारखी? असं सारखं भांडतात का? तू ना समजून घ्यायला पाहिजेस त्याला. ओके, तुला ग्रीन टी हवाय का? ग्रीन टी. तू विषय बदलू नकोस, माझं ऐक. असं एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे ना दोघांनी. यु नो, असं छान म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे दोघांमध्ये. आता मी आणि शोना बघ, असं एकमेकांना छान समजून घेतो ना, आमच्यात असं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे अगं. बरं ते जाऊ दे, शोना कुठे? मी त्याला भेटायला आले. कुठे आहे तो? आज झोपलाय. आज झोपलाय. अगं तू शांतपणे समजून घे ना त्याला. अब म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. तुझा शोना आहे की नाही? अगं असं कसं समजून घेऊ?
थँक्स. उठ. जा ग मैत्री, मी तुला काय म्हटलं, ऋतू आल्यावर मला उठव म्हणून. जा. लागलं का तुला? आय एम सो सॉरी. नाही तू झोप. हा नाही, माझं चुकतंच आहे. म्हणजे मी तुला सारखं सांगत असते अभ्यास कर, म्हणजे तुला झोपायचं असतं तरी मी सांगत असते अभ्यास कर. आय एम एक्सट्रीमली सॉरी. तू ऐक माझं. नाही म्हणजे ऐकू नकोस माझं. तू झोप. हो सॉरी. सॉरी ना. तू कशाला सॉरी म्हणतोयस? तू नको सॉरी म्हणूस. अरे माझं चुकतं ना. आय एम एक्सट्रीमली सॉरी. मी तुला आता नाही सांगणार. तू झोप. हा तू झोप. मी जाते. ओके. नको अगं, मला चुकून झोप लागली आता. नाही मी जाते. सॉरी. ऋतू थांब. अगं तू मी जाते. ऋतू थांब ना. ऋतू प्लीज थांब ना. अगं मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही यावेळी. मी तुझं काही ऐकून घेणार नाहीये. तू मला काही ऐकायचं. तू घे ना ऐकून प्लीज. अगं मला बोलायचंय. आणि मी चुकून पहाटे झोप लागली ना मला. मैत्री हा खोटं बोलाय माझ्याशी. म्हणाला माझी आंघोळ झाली. हो नाही मला आठवत. ऍक्च्युली तुम्हाला म्हणलं होतं की ऋतू आल्यावर मला सांग. हे सॉरी यार, चुंबक मी विसरले सांगायची. तू काय आग लावते का मैत्री? ए डोंट शाउट. व्हॉल्यूम डाऊन. सॉरी मैत्री, प्लीज माझ्यासाठी चहा करशील? हट. माझा ग्रीन टी आहे ऍक्च्युली डाएटचा. चालणार आहे का तुला? प्लीज दुधाचा कर माझ्यासाठी प्लीज. एवढं सगळं होऊन सुद्धा तुला आता चहा प्यायचा आहे, आणि ते पण मैत्रीला करायला सांगणार आहेस तू? नेहमीच सांगतो. या माणसाशी मला बोलायचंच नाहीये. मी बोलूच शकत नाही याच्याशी. प्लीज प्लीज प्लीज. मी जाते. तू जाऊ नको प्लीज. मला भीती वाटली यार. देवा, इथे काही खाद्यपदार्थ वगैरे आहे का? काही खाली काढले? इथे सगळ्याचं खाण्याचं का भरून ठेवलं या खोलीत? अरे बाळा, हे किचन आहे. कुठे गेला? मुखावर चढून बसलाय. चुंबक, तू घाबरतोस का उंदरांना? मी खूप लहानपणापासून घाबरतो मी उंदरांना. काय तर म्हणे शोना. माझे पूर्वज उंदरांची शिकार नव्हते खरं. किती बेसिक आहे का? शी. शोना, इफ यू रिअली लव्ह मी, तू आत्ताच्या आत्ता खाली उतर आणि त्या उंदराला पळवून लाव. हा मी तू करेक्ट आहे. हिम्मत असेल तर खाली उतरून दाखव ना. म्हणजे एका उंदरावरून आपल्या प्रेमाची किंमत करणार आहेस तू? हो हो हो. मी एवढं असेल तर मी पण म्हणू शकतो ना असं की तू पण खाली उतर आणि प्रेमाची किंमत हे कर उंदीर पकडून. व्हॉट? नो, आय एम अ गर्ल. हे तुमचं सोयीस्कर फेमिनिझम झालं. ऋतू नाही ऐक, हे असं नाही चालणार बरं का. असं मुळीच चालणार नाही. असं बोलून नाही चालायचं. हे असं कसं म्हणलीस तू आता? गर्ल बॉयने काय फरक पडतो? याच्यानं काही होणार नाहीये. तू सौमित्राला फोन कर. आत्ताच्या आता लगेच फोन कर. तो काहीतरी करेल. तू फोन कर. का? एक मिनिट. हे बघ, ह्यातलं त्याला काही कळता कामा नाही. मी काही त्याला फोन वगैरे करणार नाही. मी तुला सांगितलं ना आमचं भांडण झालंय. नो. तुझा ना एक टाईप आहे. तू कुठल्या टाईपचा आहेस माहितीये का? ओळख झाल्यावर ना लोक तुला एकदम गुड बॉय समजायला लागतात. तुझा रागच नाही करतात. मला माहितीये, एकदा तुला ओळखायला लागली ना की सगळं व्यवस्थित होईल. ती एकदा ओळखायला लागली आणि मी नाही आवडलो तर